वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। मलंगड 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दहादा सरकार अँडी शेठ पाटील यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत आणि पहिला चेंडू येतोय चौकार फलंदाज रेवनाथच्या बॅटमधून। शक्ती पाटील यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी राकेश पाटील स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या टीम कडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल। मांगरुळ या संघाला सुवर्ण संधी आहे आणि तिसगाव संघाला शक्ती पाटील यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि मांगरुळ या संघासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक शक्ती पाटील यांच्याकडून। धावसंख्या आहे 5। यावेळी फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे। आज अंतिम दिवस एसपी ग्रुप चषक 2024 देवेन स्वीप करण्याचा प्रयत्न डान्सिंग डाउन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आलाय हा डॉट बॉल। 3 षटकांचा सामना आहे सेमीफायनल। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे चेंडू डायव्हर्ट झालाय परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण मिळतील्या चेंडूवरती 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9। एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील पहिले षटक सुरू आहे। क्या बात आहे चांगली गोलंदाजी बॅकपुल जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय। येतो हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे धावफलकावरती मांगरुळ या संघाची बिनबाद 9। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय साईनाथ दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। डे नाईट फॉर्मॅट आहे आजच्या या दिवसामधील हा पहिला सामना सुरू आहे सेमीफायनल 40+ मधील। जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल नेवाली पाडा या टीम समोर। गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये किशोर गायकवाड। स्ट्रायकिंगला फलंदाज रेवनाथ भोईर त्याला साथ देतोय राम पाटील। चांगली जोडी आहे आणि या दोघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे। सलग 2 सामने जिंकलेत या दोन्ही संघांनी आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये दाखल झालेत। ड्रॉच्या माध्यमातून नेवालीपाडा टीमला बाय मिळाली तो संघ दाखल झालाय फायनल मध्ये। बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनल एक सीमा रेषेच्या बाहेर चौकार।
पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय किशोरचं. चौकार येतोय. धावसंख्या आहे 13. चांगली सुरुवात. यावेळी मिस्टामिंग आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि अप्रतिमा झेल पकडलाय. मिड ऑफला फलंदाज झालाय बाद. रेवनाथ बॅक टू द पवेलियन. रेवनाथ भोईर यांनी आणि ते पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 13 आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. या दोन संघांमध्ये अतिशय महत्वाचा हा सामना सुरू आहे. सेमीफायनलचा हा सामना. यजमान विपक्ष पाहुणे, परंतु तिसगाव संघ देखील याच मैदानावरती सराव करतो दर संडेला. यावेळी सुरू करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू जातो लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 17. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साइडला लॉफ केलाय. भडकावून दिला स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. मायटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. थँक यू सो मच. रोशन पाटील ऑन फायर. एक चौकार एक षटकार येतोय. नक्कीच ड्रेस कोड सर्वांना कंपल्सरी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. शरदने फलंदाज झालाय बाद. रोशन पाटील बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. मजा आली का इंग्लिश. सत्यवान गवळी येत आहेत. नवीन गोलंदाज. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. 3 षटकांचा सामना. नेवाली पाड्या टीमला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. गणेश जाधव येत आहेत. महाराष्ट्र पोलीस स्वागत आहे.
क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होते सत्यवान गवळीच्या माध्यमातून. आणि येतोय अजून एक डॉट बॉल. संघर्ष करतोय राम पाटील या सामन्यामध्ये, कारण की 4 डॉट बॉल खेळलाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय एक धाव्या चेंडूवरती. धावसंख्या आहे 24. नितीनजी म्हात्रे बाजी आणि मैब्या नाम उतरून देते त्याला आवडता यांना. धावसंख्या आहे 24 धावा, 24. यावेळेस फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. (28) 28. सत्यवान यावेळेस बॅकफुटला जाऊन अप्पर कट केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धावबादची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज झालाय बाद. आमचा नितीन आणि यस फलंदाज होईल बाद. आणि पंच किती धावा असतील? एकच. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31 आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. मांगरुळ या संघाने तिसगाव या संघासमोर.
फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण आणि फलंदाज पाठवायचे आहेत. तिसगाव या टीमला ही विनंती असेल आपले फलंदाज पाठवायचे आहेत. बत्तीस धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. तिसगाव या संघासमोर. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि नेवालीपाडा या टीम समोर फाईट करेल. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. एसपी ग्रुप चषक 2024 डे नाईट फॉर्मॅट आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज एकूण 14 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल जे रेग्युलरचे 10 संघ आहेत त्या 10 संघांना की आपण 6:30 वाजता नक्कीच पहिला सामना आहे. त्या 2 संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय. आडिवली आणि सोनारपाडा या 2 संघांमध्ये पहिला सामना असेल. त्यामुळे 6:30 वाजता तो सामना सुरू होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आडिवली आणि गावदेवी सोनारपाडा संघ. पहिला चेंडू इथं डॉट बॉल. सत्यवान गायकवाड आणि प्रदीप गायकवाड. सत्यवान गवळी आणि प्रदीप गायकवाड ही जोडी आहे. टार्गेट 32 धावांचा आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉट थर्डमॅनला. मांगरुळ संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि मांगरुळ या संघाला सपोर्ट करण्यासाठी लहान मुलं खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. या 20 फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद सत्यवान गवळी. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. शून्यावरती पहिला विकेट गमावलाय तिसगाव संघाने. प्रदीप गायकवाड आणि राजू गायकवाड ही जोडी मैदानावरती आहे. धनाजी म्हात्रेने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे मांगरुळ या संघाला. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे कारण की सामना तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. तिसगाव आणि मांगरुळ या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सेमीफायनल. खूप चांगली संकल्पना. साईनाथदादा पाटील असतील त्यानंतर रविदादा पाटील असतील यांची ही संकल्पना की 12 40+ संघांना त्यांनी सहभाग दिला या स्पर्धेमध्ये. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. राजू गायकवाड बॅक टू द पवेलियन.
मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कालूशेठ पाटील साहेबांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे शक्ती पाटील यांच्याकडून आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज धनाजी. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डॉक्टर ज्ञानदेव पाटील. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेशा केली आहे तिसगाव संघाने. प्रदीप गायकवाड स्ट्रायकिंगला आहे. रन मशीन तिसगाव संघाची. संघ अडचणीमध्ये सापडलाय तिसगाव संघ. एक चांगला खेळ करावा लागेल. दीपेश दादा जाधव देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. गेली 3 रात्र त्यांची प्रचंड मेहनत आहे. यावीस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट. शर्यत लागली आणि ती शर्यत जिंकली चेंडूने. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय प्रदीप गायकवाडच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. जिंकण्यासाठी धावा 32. 12 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची गरज जरी मरी तिसगाव क्रिकेट संघाला. एसपी ग्रुप चषक आपण पाहतो आणि एसपी ग्रुप चषकासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय, मोलाचं सहकार्य केलंय, राकेश पाटील, तुषार पाटील, अक्षय पाटील, नितीन म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, शिवनाथ गायकर, विकेश वाकुर्ले, मयूर जडाकर, त्यानंतर शक्ती पाटील, शंकर भोईर, करण पाटील, करण जडाकर, दीपेश जाधव, सिद्धेश पनवेलकर आणि युक्ती पाटील या सर्वांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होते. मांगरुळ या संघाच्या माध्यमातून 32 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धनाजी म्हात्रेने फक्त 5 धावा खर्च केले आणि 2 विकेट मिळवले. स्ट्रायकिंगला फलंदाज बाळू आहे. बाळू गायकवाड डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बाळू बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 5 आणि न्यू बॅट्समन येतोय. विकास गायकवाडला झकास कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण की 10 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करतायत चेंडूला आणि शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे.
9 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. आता मात्र फार मोठी जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल प्रदीप गायकवाडच्या खांद्यावरती, कारण की प्रदीप मध्ये ती क्षमता आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जरीमरी तिसगाव या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल मांगरोळ या संघासाठी. 8 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू आहे. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं, त्यानंतर डोक्याला हात लावलाय, कारण की त्याला माहिती होता हा चेंडू चौकार किंवा षटकार मी सहज मारू शकलो असतो, परंतु येतोय हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय तिसगाव या संघासमोर. ऑन साइडला लॉफ केलाय, भिडकावून दिलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, मायटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12, 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 20. या दरम्यान रतन म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आतमध्ये फक्त 12th मॅन जाईल. बघा रविदादा, ही सर्व संघांना सूचना आहे, पाणी घेऊन बॅट घेऊन नक्कीच 12th मॅन जाईल. रोशन पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये या 20 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास गायकवाड आहेत. विकासला झकास बॅटिंग करावी लागेल. क्या बात आहे, बॅकफुल जाऊन सेन्सिबल बॅटिंग, कारण की प्रदीप गायकवाडला त्याने स्ट्राइक दिली. मिनिट 1 धावे चेंडूवरती. आणि आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कठीण होत चाललाय तिसगाव या संघासमोर, कारण की आता मात्र इथून प्रत्येक चेंडूवरती
मोठा फटका मारावा लागेल प्रदीप गायकवाडला. रोशन पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर आउटफील्ड फास्ट आहे चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 15. थँक्यू सो मच. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच. जोपर्यंत प्रदीप खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत तिसगाव संघाच्या. रोशन पाटील क्या बात आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आधी थांबले त्यानंतर धावले आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा 2 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत. रोशन परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आणि हा खूप मोठा विजय मिळवलाय. मांगरूळ संघाने 32 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि राकेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे आणि षटकार आलाय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय मांगरूळ क्रिकेट संघाने. अभिनंदन मांगरूळ संघ. लहान मुलांना विनंती असेल आपण या सर्वांनी बाहेर या. लहान मुलांना विनंती असेल आपण या बाहेर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे धनाजी म्हात्रे ज्याने पहिले षटक हाताळलं 2 विकेट घेतले आणि 5 धावा खर्च केल्या. धनाजी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नेवालीपाडा टीमचा कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. फायनलचा सामना असेल नेवालीपाडा विपक्ष मांगरूळ या 2 संघांमध्ये. तो